तर आता सगळ्यांनाच प्रश्न पडतोय की सायरन वाजणार म्हणजे नेमकं काय होणार. बरं, सायरन वाजल्यानंतर नेमकं काय करावं, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पाहूया आपण नेमकं काय करायचं सायरन वाजल्यावर. तात्काळ सुरक्षित ठिकाणी आपण आश्रय घ्यायचा. 5 ते 10 मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचायचं. सायरन वाजल्यानंतर सगळ्यात महत्वाचं, पॅनिक व्हायचं नाही, घाबरून जायचं नाही. फक्त मोकळ्या जागेपासून लांब राहायचं. घरात आणि सुरक्षित इमारतींच्या आत प्रवेश करायचा. टीव्ही, रेडिओ, सरकारी अलर्टवर लक्ष द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाच्या सूचनांचं मात्र पालन करा. तर सायरन आता कुठे कुठे वाजवला जाणार आहे ते सुद्धा आपण बघूया. सरकारी भवन, प्रशासकीय भवन, पोलीस मुख्यालय, फायर स्टेशन, सैन्य ठिकाण, शहरातील मोठ्या बाजारपेठा, गर्दीच्या ज्या जागा असतात त्या ठिकाणी, मध्यवर्ती ठिकाणी हे सायरन वाजवले जातील. या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर जोडले गेलेले आहेत. सर नमस्कार. आपण पाहतोय की बगलिहार धरणाचं पाणी हे रोखण्यात आलेलं आहे आणि आता मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे युद्ध सरावाच्या सज्जतेचा एक भाग म्हणून उद्या मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. मॉक ड्रिल म्हटलं, सायरन वाजणारे म्हटलं का मात्र अनेक शंका कुशंकांचं काहूर माजलेलं आहे प्रत्येक भारतीयाच्या मनात. नेमकं काय काय असेल आणि हा मॉक ड्रिलचा एक भाग म्हणून हे नेमके कसले इंडिकेशन्स आहेत? थेट युद्धाचे इंडिकेशन हे म्हणावे का सर? असं आहे, मॉक ड्रिल म्हणजे हे सिव्हिल डिफेन्सच्या द्वारे केलं जातं आणि याची सुरुवात सर्वात जास्त ते वापरलं गेलं ते 1971च्या युद्धात त्याचा उपयोग करण्यात आला होता. कारण जी शत्रूची जी विमानं येतात त्यांनी जर हल्ला केला तर आपला बचाव करण्याकरता आपल्याकडे एअर डिफेन्स नसतं. एअर डिफेन्स जे असतं ते जी महत्वाची आस्थापनं असतात, म्हणजे एअरपोर्ट असो किंवा ऑर्डिनन्स फॅक्टरीज असो किंवा मुख्य हेडक्वार्टर असतो तिथे असतात. पण तुमची गावाच्या जिथे तुम्ही राहता तिथे कोणीही अशा प्रकारचं काही नसतं. तर तुम्हाला स्वतःचं संरक्षण करावं लागतं. ते म्हणजे रक्षात्मक की तुम्ही ज्या बिल्डिंग मध्ये आहात तिथून खाली उतरता, जे स्ट्रीट पार्किंग वगैरे असतं तिथे आश्रय घेता आणि पण फक्त की त्याला काय म्हणायचं की गोंधळ नको, एकदम लिफ्टी सगळ्यांनी खालती यायचा प्रयत्न केला तर पहिले म्हाताऱ्या माणसांना आणि बायकांना जाऊ दे, मुलांना जाऊ दे, जे तरुण असतील ते जिन्याने खालती येऊ शकतात. आणि सायरन म्हणजे वाजल्यानंतर म्हणजे विमानाचा हल्ला होऊ शकतो किंवा पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांचा हल्ला होऊ शकतो किंवा पाकिस्तानचे जे ड्रोन्स आहेत त्याचा हल्ला होऊ शकतो. आणि हे 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं एवढं हे होऊ शकतं. आणि ज्यावेळेला ते विमानं परत जातात त्यावेळेला दुसरा सायरन वाजतो, ज्याचा अर्थ की जे हल्ला करणारी जी विमानं आहेत किंवा जी आहेत ती परत गेलेली आहेत. तर म्हणजे ही आपत्कालीन परिस्थिती ही काही वेळापुरती मर्यादित असते, 15-20 मिनिटं जेवण जास्त नाही. ठीक आहे ना. तर त्याच्यामध्ये पहिले नुसतं स्वतःचा बचाव करायचा असतो आणि केवळ तुमच्या माहिती करता 1971 मध्ये महाराष्ट्राचे जे डायरेक्टर जनरल सिव्हिल डिफेन्स जे होते ते माझे सख्खे मामा ब्रिगेडियर देवस्कर हे त्याचे इन्चार्ज होते आणि त्यावेळेला हे खूप प्रमाणात वापरण्यात आलं होतं. आणि मग नंतर सायरन झाल्यानंतर जर या बिल्डिंगला आग लागली असेल, कोणी जखमी झालं असेल तर त्याला मदत करायची, इतर ठिकाणी हे करायचं, अशा प्रकारच्या कारवाया या केल्या जातात. परंतु जास्त घाबरण्याचं कारण नाही. पाकिस्तानची विमानं फक्त वेस्टर्न भागापर्यंत येऊन पोहोचू शकतात आणि या सध्याच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानची लढाऊ विमानाच्या मदतीने आपल्यावरती हल्ला करण्याची क्षमता नाहीये. तर म्हणजे ड्रिल प्रॅक्टिस म्हणून करावी. त्यांचे ड्रोन एखादं येऊ शकतं, मिसाईल फायर करण्याची क्षमता ही अत्यंत कमी आहे. तर म्हणजे याला बातमीच्या लोकांनी घाबरून जायचं कारण नाही. केवळ गोंधळ होऊ नये, आपल्याला नेमकं काय करायचं याची आपण फक्त तयारी करून ठेवावी आणि म्हणजे स्वतःचा बचाव कसा करायचा तेवढंच फक्त आपल्याला माहिती पाहिजे. पाकिस्तानची विमानं दक्षिण भारतात पोहोचू शकत नाही, पाकिस्तानची विमानं जो नॉर्थ ईस्टचा भाग आहे तिथे पोहोचू शकत नाही वगैरे. तर त्याच्यामुळे प्रॅक्टिस करावी, तयार राहावं.
परंतु घाबरून जायचं आणि क्रायसिस निर्माण करण्याचं काहीही कारण नाहीये. कारण ही शक्यता फारच कमी आहे. परंतु तयार असायला पाहिजे म्हणून आपण ही शक्यतेचं प्रॅक्टिस करतो आहे. अगदी हेमंत सर, फार महत्त्वाचं खरं तर तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात की शक्यता फार कमी आहे. आता जी चर्चा सुरू झालेली आहे एकूणच भारत पाक तणावाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर जे म्हटलं जात आहे युद्ध होणार की नाही, तशी परिस्थिती निर्माण केली जाणार की नाही. कारण काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री असलेल्या अर्थात ख्वाजा आसिफ यांनी असं म्हटलं होतं की भारतानं पाकिस्तानचं पाणी रोखणं किंवा त्या पाण्याची वाट वळवणं हा एक युद्धाचाच भाग म्हणून आम्ही मानू आणि त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. त्या अनुषंगानं आता नेमकं पुढं काय पाऊल उचललं जाऊ शकतं भारताच्या दृष्टीनं, कारण जागतिक पातळीवर देखील भारताला आता पाठिंबा वाढताना दिसतोय चीन आणि तुर्कस्तानचा एक अपवाद वगळला तर. थोडक्यात सांगतो तुम्हाला मी की आता पावलं आपण रोजच उचलतो आहे, परंतु पारंपरिक युद्ध हे लगेच होणार नाही याची जास्त काळजी नसावी. आपण पाकिस्तानवरती मानसिक दबाव टाकतोय, आर्थिक दबाव टाकतोय, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी लढतो आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य थकेल, पाकिस्तानची अर्थव्यवस्था अजून खराब होईल, त्यांचं मनोबल जे आहे ते सैन्याचं असो की नेतृत्वाचं असो की सैनिकांचं असो की दहशतवाद्यांचं असो ते कमी होईल. त्याच्यामुळे त्यांची लढण्याची क्षमता ही कमी होईल. तर म्हणजे आणि जर तुम्ही आजचा जर पेपर बघितला असेल तुम्हाला दिसेल की काही तथाकथित तज्ञ सांगायचा प्रयत्न करत होते की भारत सिंधू नदीचं पाणी कधी थांबवू शकत नाही आणि पाकिस्तानवरती काही परिणाम होणार नाही. त्यांना म्हणा की टाइम्स ऑफ इंडियात आजचा पेपर बघावा की चिनाब नदी जी पाकिस्तानमध्ये प्रवेश करते ती आता पूर्णपणे कोरडी पडलेली आहे. तर त्याचा सुद्धा पाकिस्तानवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आहे. तर सध्या आपण जे इतर पद्धती आहे त्याचा वापर करतो आहे. पारंपरिक युद्ध होईल, परंतु ज्याला म्हणायचं आपलं सैन्याचा हल्ला, परंतु त्याला आता वेळ लागेल. परंतु आपण तयारी करावी आणि मुख्य नागरिकांनी जे करायचं त्याची आपण जास्त काळजी करावी. सैन्यांनी काय करायला पाहिजे त्याच्याकरता नेतृत्व आहे, त्यांची पद्धत आहे, ते करतील ते. परंतु सिव्हिल डिफेन्सचे ड्रिल म्हणा, कोणी शत्रू भारताविरुद्ध कोणी कारवाई करत असेल, भडक पोस्ट टाकत असेल तर ती माहिती कान आणि डोळे उघडे ठेवून आपल्या सुरक्षा व्यवस्थांना द्यावी. त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करावं. युद्ध होईल की नाही ते सैन्य ठरवेल ते, आणि माझ्या मते त्याला अजून पुष्कळ वेळ लागेल. सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या घडीच्या दोन महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय. देशभरात मॉकड्रिलची एकीकडे तयारी तर दुसरीकडे चौंडीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीला पुढच्या तासाभरात सुरुवात होतीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा आता चौंडीमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौंडीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांचा हा ताफा आता मंत्रिमंडळ बैठकीच्या दिशेनं रवाना सुद्धा होतोय. या घडीच्या दोन महत्त्वाच्या या बातम्या. एकीकडे देशभरात मॉकड्रिलची तयारी, उद्या मॉकड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे चौंडीमध्ये आता मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. त्याकरता राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील चौंडीमध्ये दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.